शुभ सकाळ. तेजावी मराठी ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही बाहेर चाललोय सगळेजण आणि कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे, कोण कोण असणार आहे आमच्या सोबत ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. चला आजी, रेडी का निघण्यासाठी? काय सांगते इकडे नाही. इकडे मस्ती बघा यांची दोघांची. मामा बाचे बाबां ते बसले मध्ये इकडं. काय म्हणते तुम्ही? अण्णा रेडी का? उशीर झाला ना खूप. हे नाही आता चल आपण चल आपल्या गाडीत. आजचा मेनू सगळा तेजूने बनवलेला आहे. सगळा स्वयंपाक वगैरे सगळा रेडी करून घेतलेला आहे. मस्त मेरा प्लॅन है. हे अभिमान हे बघा इकडे हिने हाताई दादूस तेजू शीतल. गणपती बाप्पा मोरया मोरया. आम्ही आता सिन्नर मध्ये पोहोचलोय. सिन्नर येथील सुप्रसिद्ध भगवती वडापाव सेंटर. चव खूप छान होते. आम्ही ट्राय करून बघितला. चव एक नंबर होते. आपण कधी आलात तर नक्की ट्राय करा. आत्ताच आम्ही सिन्नर येथील एकदम प्रसिद्ध भगवती वडापाव ट्राय करून बघितला. खूप छान होता. खूप सुंदर होता. क्रंची क्रंची एकदम मस्त गरम 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 होते. थँक्यू. पप्पा पप्पा संपले. मस्त लागला. छान लागला. ताऊ ताऊ
हाताने हाकलून देते तुला. 498 कम्प्लीट. 498. बाच्याची थोडीशी काय बोलू देते का नाही? हा. आता तिकडे ना. या तू पुढे बस ना, म्हणजे त्या बसतील ना मागं, ती घे बरोबर. ती बसेल. कोण? जोडी अरे हा. अरे एक मिनिट, मी खरंच विसरून एक जाते. मेंबर ऍड झालेले ना आपल्यामध्ये. विसरून जाते कधी कधी अजून. कुठे आहे मम्मी ते कुठे आहे? शीतल एकाच्या झोपली या. जाते झोपली, तिला झोप लागली असेल. मम्मी काय आता आम्ही पोहोचलोय शनी शिंगणापूरला. नवीन रस्ता बनवला आहे अंडरग्राऊंड रस्ते मंदिराकडे जाण्यासाठी. पार्किंगपासून खालती उतरलं की रस्ता क्रॉस करायची गरज नाही. आता अंडरग्राऊंड रस्ता बनवलेला आहे. शनी महाराज मंदिर शनी शिंगणापूर. आम्ही आता पोचले. सर्व तेल वगैरे घेतलं आहे सर्वांनी वाहण्यासाठी. आणि हे काळे उडीद मीठ आणि ह्याच्यात काय जव आहे ना. 2015 ते 16 साली आलो होतो ना, तेव्हा काहीच नव्हतं. हे आत्ता बनवलं, एवढं डेव्हलप केलं आहे सर्व मंदिर. काम सुरू आहे अजून. ए थांब ना, एक्झिट होती का इकडनं? अच्छा ओके हां. पण आता त्यांनी काय केलं आहे, ट्रॅफिक वगैरे होते ना, त्याच्यामुळे ना खालनं अंडरग्राऊंड अंडरपास काढलेला आहे. खालनं वरती यायचं आणि डायरेक्ट इकडनं. आणि ह्या बाजूला मंदिर आहे. मंदिराचा गेट एकदम मस्त बनवलेला आहे.
मस्त रस्ता बनवलाय ना अंडरपास, छान वाटतं एकदम थंड थंड. मग जेवू ना. आत्या कसं झालं दर्शन? एकदम मस्त. कसं वाटलं? मस्त वाटलं. मामा भाचे छान वाटलं. एकदम छान दर्शन झालं. पण दर्शनाचे पैसेच फार घ्यायला लागलेत ते आता. हो, आता सर्वीकडे तेच चाललंय ना. हो. पैसे पण एवढे नाही घ्यायला पाहिजे ना. दर्शन करा. मग मी आता किती दिवसापासून प्लॅन होता? माझा मुलगा 1 वर्षाचा पण नव्हता तेव्हापासून. माझा मुलगा आता 8 वर्षाचा झाला तेव्हा आपण आलोय. पण अप्रतिम दर्शन झालेलं आहे. मी खुश आहे. आज रविवार असून पण एवढी काय करते हा, आज रविवार असून सुद्धा इतकी गर्दी नाही. आणि मेन म्हणजे आपलं दर्शन खूप सुंदर झालं. मी खूप खुश आहे. आमची प्राजू ताई आहे, सिन्नरला राहते. छोटी बहीण. हा, दराडे. माझी छोटी बहीण दिसते मोठी पण छोटी. पाऊस पडतोय तिकडं. हा, ते दिसतंय बघ कसं. नाही दिसतोय पाऊस पडताना. सगळे ऊसाचे मळे ना इकडं नगर जिल्हा. मका ऊस. हे ऊसाचं आहे. ऊसाचं काय करतं, हे जाळून टाकता आणि परत त्याच्यावरती रोटर मारता, त्याचं खत तयार होतं परत नाही का. मग परत त्याच्यावरतीच लावता हे लोक. मक्का लावली ती. मक्का ऊस नव्हता, मक्का होता त्याच्यात. हा बघा मक्का इथं. हा, आणि ते मध्ये काय आहे? कापूस आहे का? कपाशी. बाजरी. रेणुका माता मंदिर आहे, काचेमध्ये पूर्ण मंदिर आहे इथलं. सोनाई शनी शिंगणापूरवरनं जेव्हा आपण शिर्डीकडे जातो ना त्या रस्त्याला सोनाई गावापासून राईट मारायचा आणि 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये मंदिर आहे ते. चलो, रेणुका माता मंदिर सोनाई. छान आहे मंदिर. नाही काहीच नको आम्हाला. भैरवनाथ महाराज की जय. भैरवनाथ महाराज काहीच नाही दिसत आहे. व्हिडिओ वाढून दाखव तुला. दीपमाळ, दिवे लावण्यासाठी सगळे दिवे ठेवलेले दगडाचे. मस्त कमळावरती बनवली बघ ना दीपमाळ, किती मोठी आहे. देखा अरे
काचेचं मंदिर आहे. काच आहे. जा पुढे. खाली गेलो ना. आधी ओपन होतं त्या साईडला. कुठे लॉक लावलाय? काय काय आधी काहीच नव्हतं, एकदम ज्यांना देवी प्रसन्न झाली आणि दर्शन दिलं ना त्या देवीचं मंदिर यांनी बांधलं. त्यांची समाधी इथं. हे नाव आहे त्यांचं. दोन्ही ठिकाणचं छान असं दर्शन झालेलं आहे. मस्त प्रसन्न वाटलं. शनी शिंगणापूरला पण दर्शन एकदम मस्त झालं. आणि आत्ता आम्ही सोनईमध्ये आलो होतो. रेणुका मातेचं मंदिर आहे काचेमधलं, खूप छान. तुम्ही केव्हा पण इकडे जर आला ना तर या स्थानाला नक्की आवर्जून भेट द्या. खूप छान आणि प्रसन्न वातावरण, असं मन शांत होतं इथं आल्यावरती. एकदम प्रसन्न वाटलं. जे सकाळ थकवा निघून गेला डायरेक्ट मंदिरात गेला गेला. इतकं छान आहे मंदिर, काचेचं आहे पूर्ण. आणि खाली पण मंदिर आहे. माझ्या मते हे खाली रिअल असेल आहे ना, म्हणजे मंदिराची रचना अशी आहे, पायऱ्या चढून तुम्हाला वरती जावं लागतं. वरती गेल्यानंतर एक मंदिर आहे, गाभारा आहे. आणि त्याच्यानंतर शेजारनं डाव्या बाजूला तुम्हाला पायऱ्या दिसतील. त्या पायऱ्या खाली उतरून जेव्हा जातो, एक्झॅक्ट जो गाभारा आहे त्याच्या खालती एक मंदिर आहे. आणि तिथे देवीचं म्हणजे मूळ रूप असेल तिथे देवीचं. गेल्यानंतर एकदम प्रसन्न असं वाटलं. तुम्ही जेव्हा कधी इकडे याल ना शनी शिंगणापूरला तर ह्या स्थानाला नक्की भेट द्या. सोनई गावापासनं 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये हे स्थान आहे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की या आणि एकदा बघा तुम्हाला कसं वाटतं आणि तुमचा अनुभव पण सांगा. स्पेशल मुंबईवरून आलाय तो दर्शन घेण्यासाठी. कसं वाटलं आजी दर्शन करून? मस्त वाटलं ना? चालू आहे. पाऊस सुरू झालाय. 2-3 दिवसापासून इकडे पाऊस पडतच नव्हता, पण आज बाहेर आलो आम्ही फिरण्यासाठी. शनी शिंगणापूरला दर्शनासाठी आलो होतो. आता परत चाललोय शिर्डीवरनं नाशिकला. पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे. आम्ही तर जेवण करण्यासाठी थांबलो आहे माऊली हॉटेलला. छान हॉटेल आहे. भयानक पाऊस चालू झाला आहे आपल्याला. आता नाशिकपर्यंत पाऊस म्हणतोय, नाशिकला पण पाऊस पडतो, पण आपल्या इकडे नाही. छान बनवलेले हॉटेल.
पाय पाय पुसून घ्या. जसे ही सगळी सांगळे, ढाकणे, दराडे, सानप कंपनी सगळे मिक्स आहे. अर्धे घरी ठेवून आलोय, अर्धे आणले. मस्त जेवण झालं आता सर्वांचं. जेवलास? कसं होतं जेवण? छान होतं ना? मस्त. महादेव मंदिर. ओम नमः शिवाय.